नमस्कार, मी अमृता सकपाळ आवरणे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज की नाही 7ची शिफ्ट आहे. झोप खरं तर पूर्ण झालेली नाही आहे, 6:45चा कॉल टाईम आहे आणि काल खूप रात्री पॅकअप झालं. पण आजचा दिवस मला खास करून शूट करायचं आहे, कारण आज एक स्पेशल सिक्वेन्स शूट होणार आहे. असं म्हणा ना की आमच्या सिरियलचा क्लायमॅक्स शूट होणार आहे आणि मला आज काय काय होणार आहे, आम्ही आउटडोर शूट करणार आहोत आणि आउटडोअरला काय काय गंमत करणार आहोत हे सगळं तुम्हाला दाखवायचं आहे. म्हणून आज मी हे शूट केलं आहे. सो बघा आणि कसा वाटला व्हिडिओ हे कमेंट करून नक्की सांगा. चला बघूया शूटिंगचं शूटिंग. मेरे ब्लॉग में इंट्रोडक्शन डालूंगी और बोलूंगी कि आपका ब्लॉग देख ले. वही है मेरा ब्लॉग. मला पकडणार माझ्या प्रेक्षकांसाठी मला विकताय. अशी म्हटलं की आज महत्त्वाचा सिक्वेन्स शूट होणार आहे, तर तो आज ठाण्यात शूट होणार आहे. सो माझ्यासाठी ही पर्वणीच आहे, कारण मी सध्या ठाण्यात राहते आणि ठाण्यात माझं कधीच शूट नव्हतं आणि जेव्हा होतं तेव्हा मी शिवडीला राहायचो आणि आज मी ठाण्यात राहायला आल्यानंतरचा पहिला ठाण्यातला शूटिंगचा दिवस आहे. सो मला खूप आनंद होतोय. सकाळी 6:45चा कॉल टाईम आहे, पण मी आता 6:30 वाजताच निघाले आहे आणि हा जो आनंद आहे ना तो काही वेगळाच आहे. हा आमच्यासाठी व्हॅनिटी व्हॅन्स आहे. काय सुंदर लोकेशन आहे बघा, काय निसर्ग दिसतोय. वा. हाय, कशाला आज सीन मध्ये गाडी चालवायची त्याची प्रॅक्टिस करायची आहे. नका नका राहू दे. दिली ओके चालेल चालेल. तुझ्यासाठी काय प्लॅन? गुड मॉर्निंग. आणि बघा कोण आहे, कोण आलाय. गुड मॉर्निंग. व्हॅनिटी लागलेली आहे आणि माझ्या नावाची व्हॅनिटी तुम्ही बघू शकता. चला मेकअप करूया. नॉर्मली आम्ही जेव्हा आमच्या स्टुडिओमध्ये शूट करतो तेव्हा आमचे मेकअप रूम असतात, पण आउटडोर जेव्हा आम्ही शूट करतो तेव्हा व्हॅनिटी व्हॅन्स असतात. आजची व्हॅनिटी जरा छान आहे, स्पेशल दिसते, म्हणून तुम्हाला सुद्धा दाखवावीशी वाटते. बघा व्हॅनिटी व्हॅन. हा मेकअप करण्यासाठीचा आरसा आहे. ओ हा AC असा एक बेड असतो, चेअर असतात, आपलं सामान ठेवायला असं असतं. इथे TV पण आहे आणि हे वॉशरूम आहे. वॉशरूम मी दाखवेन नंतर. खूप ऐसपैस आहे, अशी ही ऐसपैस आणि मोठी व्हॅनिटी आहे आणि हे आरसे सुद्धा आहेत. ह्या अशा लाईट्स लागतात. दाखवू का? मग आम्ही मेकअपला बसलो. व्हेरी गुड मॉर्निंग. माईक आलेले आहेत, माईकचं वाटप चाललेलं आहे. सीन सुद्धा दिलेला आहे. मी रेडी सुद्धा झालेली आहे. फाल्गुनी सुद्धा रेडी झाली आहे. सो चला सेटवर जाऊया आणि बघूया काय गंमत आहे. आणि हे आहे बाथरूम, आपण बघूया. खरंच खूप छान आणि मोठं आहे, दाखवण्यासारखं आहे म्हणून दाखवते. खूप मोठं, भलं मोठं असं आहे. असा बेस लागलेला असतो. इथे कपडे पट आहेत, तुम्ही बघू शकता. आमचे टेलर दादा आहेत, मशीन घेऊन बसलेले आहेत. दाखवू का? हे बघा, हे कपडे लागले आहेत, पण हे दुसऱ्या सिरियलचे आहेत. आमच्या प्रोडक्शनची नवीन सिरियल येते, त्यांचं आहे हे. टीम रेडी आहे मेकअप आणि हेअरची. हाय रेखाताई. हे सगळे तुम्हाला माहितीच आहेत. आणि ह्या आमच्या नवीन आर्टिस्ट. हाय मेघना. आणि या दोघी चिमुकल्या रेडी झालेल्या आहेत. चला
शूटला जाऊया. छान वाटतंय ना सकाळी सकाळी असं. लोकेशन खूपच सुंदर आहे, तुम्ही बघा. आणि हे किचन आज आउटडोर असल्यामुळे किचन असं इथे लागलेलं आहे, तुम्ही बघू शकता. गुड मॉर्निंग. चला, गावाला आल्याचा फील आहे हा कम्प्लीट. बघा ना, छान वाटतंय ना, असं कोकणात आल्याचा फील आहे. पण आम्ही आज ठाण्यात शूट करतोय. मेरे ब्लॉग में इंट्रोडक्शन डालूंगी और बोलूंगी कि आपका ब्लॉग देख ले. वही है मेरा ब्लॉग. सही में. आणि या कोण आहेत बघा, मैथिली सेन गुप्ता अर्थात रुपाली अर्थात ऐश्वर्या नारकर. आणि हे दोन विशाल 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 अख्खी टीम आलेली आहे. गुड मॉर्निंग समू सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तिथे गेल्या गेल्या शूटिंगला सुरुवात झाली. आमचं रीडिंग नव्हतं कारण शॉट फक्त गाडीतनं उतरण्याचा होता. मग त्याच्या रिहर्सल झाल्या आणि मग टेक झाला. मग त्याचं कटिंग. बघेपर्यंत सुंदर अशी सकाळ आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान निसर्ग आहे. म्हणजे खूप छान आणि वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत इथे. आज आउटडोर शूट करताना खरंच खूप छान वाटतंय, खूप मजा येते. खरंच इकडे वेगवेगळ्या प्रकारची खूप झाडं होती. हे रामफळाचं झाड, खूप रामफळं लागली होती. बाजूला नारळाचं झाड, हे शेवग्याच्या शेंगांचं झाड. इथे सदाफुलीची खूप रोपटी होती. हे तुळशीचं रोपटं. हे तोडलेलं दिसतंय ते पेरूचं झाड आणि मागे जास्वंदीचं झाड. केळीची झाडं सुद्धा होती. त्या कसल्या वेली आहेत, फुलं कसले आहेत गणू? कारलं लागली आहेत. हाँ रे बाबा, करेली. महाराष्ट्र में है ना, तो महाराष्ट्र में कारला बोलता है. तुम्हारे इधर नहीं, ये इधर का है. वाह, किती सुंदर सुंदर कारली आहेत बघा तुम्ही. किती सुंदर सुंदर कारली लागली आहेत. हे उंच पपईचं झाड. किती पपया लागल्यात ना. अशा निसर्गरम्य ठिकाणी आम्ही शूट करत होतो. आणि गंमत म्हणजे हे कुठे लांब नाही, आम्ही ठाण्यातच ओवळ्याला शूट करत होतो. हे बघा, हे चिंचेचं झाड. श्वेता आलेली आहे, त्याचबरोबर राहुल सर सुद्धा आलेले आहेत. हाय. ओ माय गॉड, आमचा हिरो सुद्धा आलेला आहे. ओ माय गॉड, व्हॉट अ एंट्री. तावडे आलेत का? ओ माय गॉड, आम्ही चाललोय रिडिंगला. मैत्री का नाही येत? का नाही येत त्या? काय आहे? आता बंटी काका मला पकडणार पकडणार. दुसऱ्या सीनचं रिडिंग चालू आहे आमचं. 4 नंबर पेज. 4 नंबर पेज. मगाचपासून 3 वेळा जागा बदलली आहे की हे ऊन येऊ नये, पण हे येतच आहे. बाकीचे बघा कसं सावलीत बसलेत बघा. मी इथे बसले होते यांच्या बाजूला मगाच्या व्हिडिओमध्ये बघा तर सरकत सरकत मागे आली. एकटीच आहे बघा, मी कुठे आहे, पण हा काय पाठ सोडत नाही. आउटडोअरचं शूट झालेलं आहे. आता आपण इनडोअर शूट करणार आहोत, म्हणजे आम्ही एका फॅक्टरीत जाणार आहोत बघा. हे आमचं शूटिंग लोकेशन आहे. वाव, व्हॉट अ फील.
मग आमचं फॅक्टरीच्या आतलं शूट सुरू झालं. बस तेवढीच होते नाही. काय चंदा? खरंच असं वाटतंय तुला? आता झाली बाई ती लोड. बाई नको. हा फटाफट नव्हती गोळी. मेकअप बघा आमचा खूप एक्झॉस्ट झालेला, खूपच हेक्टिक सीन आहे. थोडासा ब्रेक झालेला आहे, बघूया लंच ब्रेक ह्याच्यातच होतोय का. सध्या तरी व्हॅनिटीमध्ये जाऊन बसणार होतो मी. बघूया पुढे काय काय गंमत होते. रीमा बघ इकडे. हा काय स्ट्रगल आहे पोरीचं बघा. केस बीस बघा काय झालेत. इथे जेवण लागणार आहे आमचं, त्यासाठी ही व्यवस्था केली. आमची दुसरी मैथिली सेनगुप्ता ही बघा. मैथिली सेनगुप्ता. रणबीर कपूर दिसते ती. रणबीर कपूर सारखी का दिसते? मैथिलीचा पुतळा. लंच ब्रेक नाही झाला, पण छोट्याशा ब्रेक नंतर आम्ही सीन करायला आलो. रिक्शा वाले तो आ जाओगे, बदला पूरा जाने के लिए कितना पैसा लोगे? 150 रुपया देगा. अरे नहीं, इसमें काउंट करना पड़ता है. हाँ, करो. 3 4 5 6 7 नहीं 10 रुपया बहुत हो गया. 150 रुपया देगा. नहीं 1 2 3 150 रुपया देगा. ती घामाघूम झाले बघा. खूप गरम होत आहे कारण इथे हवाच नाहीये, सगळं बंद बंद आहे. या सिक्वेन्समध्ये मैथिली स्वतःला गोळी मारून घेते. तर गोळी डोक्याच्या आर पार गेली आहे असा मेकअप करायचा होता. मेकअप बघा गणू कसा छान करतोय, अगदी रिअलिस्टिक. आणि बाकीचे बघा कसे शूट करतायत, म्हणजे खऱ्या अर्थी शूटिंगचं शूटिंग. माझ्या प्रेक्षकांसाठी मला दिवस खूप मोठा आहे कारण 7ची शिफ्ट आहे, पण रात्री 10 पर्यंत चालणार आहे कारण सिक्वेन्स मोठा आहे. मी म्हटलं तसं की सिरियलचा क्लायमॅक्स शूट होतोय. खूप मोठा सिक्वेन्स आहे, खूप आर्टिस्ट आहेत, सगळेच आर्टिस्ट आहेत आणि खूप इंटेन्स सीन आहेत, त्यामुळे खूप वेळ लागतोय. पण खूप मज्जाही येते कारण ही सिरियलच अशी आहे त्याच्यामध्ये आम्ही खूप काही ट्राय केलं आहे, खूप काही केलं आहे. तुम्हालाही बघायला मजा येतच असेल, बघत राहा. ब्रेक झालेला आहे, आम्ही खूप दमलेलो आहोत. बघा तुम्ही, फाल्गुनी बघ जरा इकडे, आमची अवस्था बघा काय झालेली आहे. नेक्स्ट लेवल खराब, आवाज पण गेलेले आहेत, अवतार झालेला आहे, त्याच्याकडे लक्ष देऊ नका. पण आम्ही आता मजा करणार आहोत, आम्ही सेटवरती पाणीपुरी खाणार आहोत. आम्ही अशी मजा सेटवर करतच असतो आणि तुम्ही ते बघत असता. हा छोटासा ब्रेक झाला आणि मग आम्ही परत एकदा सेटवर गेलो. मैथिलीला एका हातावर कसं झेललेलं आहे बघा, बघा काय ताकद आहे. मैथिली बघा, आमची मैथिली बघा बघा.
माहिता कोण कोण आता कोण हा कोण पुतळा किती सारे पाय आहे तिकडे बघून घाबरायला चला हे काय आहे माय गॉड ए तेजस हे बघ पाय बघ घामाघूम झालेला हिरो आणि क्लोजला फक्त तेवढंच चालू आहे. थँक्यू फोटो काढ. मैथिलीचं पॅकअप झालंय कोणी सांगितलंच नाही बोलले झोपतो थोडा वेळ. झोपतात बघा अशा रीतीने पॅकअप झालेला आहे आमचा अवतार पण झालेला आहे आणि आम्ही आता घरी जातो बाय शूटिंग जरी संपलं असलं तरी माझा दिवस संपला नव्हता. सो रिचार्ज होण्यासाठी रिफ्रेश होण्यासाठी आमचा फॅमिली टाइम हा महत्त्वाचा असतो. व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, आवडल्यास शेअर करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.